नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। शुक्रवारी पहाटे इस्रायलच्या विमानांनी इराणच्या लष्करी तळावर आणि अणु प्रक्रिया केंद्रावर हल्ला चढवला। या कारवाईत 200 विमानांचा समावेश होता। इराण आणि अमेरिकेदरम्यान अणु कराराच्या संदर्भात रविवारी ओमानमध्ये चर्चा होणार होती। इस्रायल आपल्यावर हल्ला करू शकतो ही भीती इराणला होती, परंतु रविवारच्या चर्चेपूर्वी असे काही होईल असे इराणला वाटत नव्हते। त्यामुळे इराण थोडा गाफील राहिला आणि त्याची मोठी किंमत इराणला चुकवावी लागली। इस्रायलच्या या हल्ल्यात इराणी लष्कराचे टॉप कमांडर मारले गेले, शिवाय 9 अणुशास्त्रज्ञही मारले गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे। इस्रायलच्या या आकस्मिक हल्ल्यानंतर इराणने देखील इस्रायलवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा भडीमार केला। इस्रायलच्या आयर्न डोम या हवाई संरक्षक प्रणालीला ध्वस्त करत इराणचे क्षेपणास्त्र तेल अवीववर कोसळले। त्यात अनेक इमारत ध्वस्त झाल्या आणि किमान 1.5 डझन लोकांचा मृत्यू झाला। इराणच्या या हल्ल्याने बिथरलेल्या इस्रायलने शनिवारी रात्री उशिरा पुन्हा एकदा इराणवर क्षेपणास्त्र हल्ला केला। तत्पूर्वी इस्रायल संरक्षण दलाने इराणमधील लष्करी शस्त्रास्त्र कारखान्यांना आणि त्यांच्या आसपास राहणाऱ्या नागरिकांना तत्काळ हा परिसर रिकामा करण्याचा इशारा दिला होता। या हल्ल्यात इस्रायलने तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाला लक्ष्य केल्याचा दावा केलाय। त्याशिवाय तेहरान आणि बुशेहरमध्ये तेल डेपो आणि गॅस रिफायनरीसह 150 हून अधिक ठिकाणे उद्ध्वस्त करण्यात आल्याचं इस्रायली लष्करानं म्हटलंय। इस्रायलने हल्ले थांबवले तर आपणही हल्ले करणार नाही असे इराणने म्हटले असले तरी इस्रायल माघार घेण्याची सध्या तरी कोणतीही शक्यता दिसत नाही। त्यातच इराणने इस्रायलच्या हल्ल्यानंतर अमेरिकेसोबत सुरू असलेली अणु करार चर्चा पुढे सुरू ठेवण्यात काहीही अर्थ नाही असे स्पष्ट केल्याने ट्रम्प देखील आता इराणला धडा शिकवण्याची भाषा बोलू लागले आहे। अर्थात अमेरिकेने अद्याप तरी या संघर्षात भाग घेतला नाही, परंतु आपल्या विमानवाहू लढाऊ जहाजांना मध्य पूर्वेकडे वळवण्याचा निर्णय अमेरिकेने घेतल्याचं दिसतंय। इस्रायलच्या लढाऊ विमानांना इंधन भरण्यासाठी हे जहाज मदत करू शकतात। दुसरीकडे इराणने अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी सारख्या देशांना या युद्धापासून दूर राहण्याचा इशारा दिलाय। इस्रायलला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करणारा कोणताही देश इराणचा शत्रू असेल आणि त्या देशाविरुद्धही कारवाई केली जाईल अशी धमकीच इराणने दिली आहे। इराणची सगळी मदार त्या देशाकडे असलेल्या बॅलिस्टिक मिसाईलवर आहे। 4000 पेक्षा अधिक बॅलिस्टिक मिसाईल्स इराणच्या ताफ्यात असल्याचं बोललं जातंय। त्यातच अलीकडच्या हल्ल्यात हे क्षेपणास्त्रे थोपवण्यात इस्रायलला अपयश आल्याचं दिसत असल्यामुळे युद्धाची भीषणता वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। इस्रायलने माघार घेतली नाही तर इराण इस्रायलवर बॅलिस्टिक मिसाईलचा अक्षरशः पाऊस पडू शकतो। हा संभाव्य धोका ओळखून इस्रायलने आत थेट इराणच्या क्षेपणास्त्र तळांवर हल्ले सुरू केले आहेत। शिवाय ऑइल रिफायनरीज देखील इस्रायलच्या टार्गेटवर आहे। या संघर्षाने भीषण रूप धारण केले तर अमेरिका फार काळ तटस्थ राहू शकणार नाही। सध्या तरी अमेरिकेची भूमिका पाहुण्यांच्या काठीने साप मारण्याची दिसते आहे, परंतु तशीच वेळ आली तर अमेरिका स्वतः काठी हातात घेऊ शकते। इराणसाठी काळजीची बाब म्हणजे रशिया आणि चीन या त्याच्या 2 मित्र देशांनी निषेधाच्या पलीकडे अजून तरी कोणतीच ठोस भूमिका घेतल्याचं दिसत नाही। एवढंच नव्हे तर सगळ्या मुस्लिम राष्ट्रांनी इस्रायलच्या विरोधात एकत्र येण्याचे आवाहन केल्यानंतरही कोणताही मुस्लिम देश इराणच्या सक्रिय मदतीला धावून आलेला नाही। हे देशही केवळ निषेधाच्या पातळीवरच अडकून पडले आहेत। तिकडे अमेरिकेने अप्रत्यक्षपणे इस्रायलला मदत करणे सुरूच ठेवले तर इराण मोठ्या अडचणीत सापडू शकतो। त्यात ट्रम्प सातत्याने इराणने अणु करारावर स्वाक्षरी केली नाही तर त्याचे गंभीर परिणाम इराणला भोगावे लागतील अशी धमकी देत आहेत। याचा अर्थ अमेरिका थेट युद्धात उतरली नाही तरी इस्रायलला अमेरिकेची भरपूर मदत मिळणार असाच होतो आणि त्या परिस्थितीत अन्य कोणी मदतीला धावून आले नाही तर इराण दुसरी गाझापट्टी बनण्याची भीती नाकारता येत नाही। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।